शहरात काल रात्रीपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागात पाणी साचण्याचे प्रकार घडलेत। त्यामुळे रेल्वे सेवेचाही खोळंबा झाला। रेल्वेसोबतच नागरिकांच्या घरात देखील पाणी घुसल्याचे प्रकार घडलेत। ठाण्यात अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचलं। नागरिकांच्या घरात आणि दुकानात पाणी घुसलं। याच घटनेचा व्हिडिओ सध्या समोर आलाय। ठाणे शहरात काल पहाटेपासूनच मुसळधार पाऊस पडत आहे। त्यामुळे ठाण्यात खोपट, वंदना अशा अनेक ठिकाणी पाणी साचलं। अनेक दुकानदारांच्या घरात पाणी सुचलं। त्यामुळे नागरिकांचे प्रचंड हाल झाले। मुसळधार पाऊस सुरू झाल्यानं व्यावसायिकांचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। दुकानात पाणी घुसल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे। यामध्ये अनेक दुकानांमध्ये पाणी शिरल्याचं दिसून येतंय, तर अनेक ठिकाणी दुचाकी पडल्या आहेत। त्यामुळे नागरिकांचं प्रचंड नुकसान झाले। या व्हिडिओमध्ये ठाण्यातील अनेक दुकानं आणि घरात पाणी घुसल्याचं दिसून येतंय। सखल भागात जास्त प्रमाणात पाणी साचले, तर रस्त्यावर बाईक देखील खाली पडलेल्या दिसून येत आहेत। तसंच दुकानात पाणी घुसल्यामुळे दुकानातील अनेक वस्तू भिजल्या आहेत। यामुळे दुकानदाराचं अतोनात नुकसान झाले। ठाण्यातील पावसाचा जोर सध्या वाढत असून यामुळे मध्य रेल्वेची सेवाही विस्कळीत झाली आहे। सब मिलके आज ठाण्यात काल मध्यरात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू आहे। याच दरम्यान आज सकाळी 8 वाजता ठाण्यातील 3 हात येथे असलेल्या अधिकाऱ्यांच्या घराजवळ असलेली एक भिंत कोसळल्याची घटना घडली। तसंच येथील घरं देखील खचली आहेत। सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली, तरी वनविभागातील कर्मचाऱ्यांचे प्रचंड नुकसान झालं असून वनविभागातील कर्मचाऱ्यांनी नेमकं राहायचं तरी कुठे असा प्रश्न कर्मचाऱ्यांना सतावतोय। भिंतीच्या बाजूलाच 72 मजली इमारतीचं काम सुरू असून अनेक तक्रारी या इमारत व्यावसायिकासंदर्भात सरकारी कर्मचाऱ्यांनी केल्या होत्या, मात्र या तक्रारींकडे दुर्लक्ष झालं आहे। आम्ही वनवसाहतीमध्ये राहणारे वन कर्मचारी आहोत। आज गेले 1-1.5 वर्षापूर्वी आम्ही हे काम थांबवलं होतं। जेव्हा खड्डा खाण्याचं काम चालू होता, खड्डा खणत होते, काम चालू होता, तेव्हा पण आमच्या वनवसाहतीला चाळीमध्ये सगळं तडा गेल्या होत्या। तडा गेले असतात आम्ही आमच्या अधिकाऱ्यांना गेलो। अधिकाऱ्यांनी सगळं पत्रव्यवहार केलेला आहे। सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पत्रव्यवहार करून त्यांच्या स्वतः ही जी बिल्डिंग आहे, या बिल्डिंगचे जे मालक आहेत, म्हणजे जे कोण बिल्डर आहेत, त्यांच्या ऑफिसला आम्ही सगळं आमच्या वनवसाहतीमधली लोक गेलेलो होतो। त्यांना पत्रव्यवहार दिला होता। पण आजच्या घडीला सकाळी 7:15 ते 8च्या दरम्यान रात्री 3:30ला मी स्वतः उठलो होतो, तेव्हा आमच्या घराच्या भिंतीला जास्त तडे गेले होते बाथरूमला। आणि 8-8:15च्या दरम्यान हे सगळं कोसळत असताना आमचे चाळीतले सगळे रहिवासी धडाधड सगळे बाहेर आले। लहान मुलांना आम्ही सगळ्यांना बाहेर काढलं आणि आज आमच्या इथले हे सगळे लोक आहेत त्यांना पण आपण विचारलं। भातसा धरण क्षेत्रात झालेल्या अतिवृष्टीमुळे ठाणे महापालिकेच्या पिसे पंपिंग स्टेशन तसंच टेम प्राधिकरणाच्या शहाड पंपिंग स्टेशन येथील नदीपात्रात मोठ्या प्रमाणात गाळ, कचरा आणि झाडांच्या फांद्या जमा झाल्यात। त्यामुळे पूर्ण क्षमतेनं पंपिंग होत नसून शुद्धीकरणाच्या प्रक्रियेवर याचा विपरीत परिणाम होतोय। त्यामुळे ठाणे महापालिका क्षेत्राला होणारा पाणी पुरवठा कमी झालाय। दोन्ही पंपिंग स्टेशनमध्ये पंपाच्या स्टेनरमधील गाळ काढण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे। पाणी पुरवठा कमी होत असल्यानं महापालिका क्षेत्रातील जलकुंभ पूर्ण क्षमतेनं भरण्यास समस्या निर्माण झाली आहे। त्यामुळे ठाणे महापालिका क्षेत्रात पुढील 3 दिवस म्हणजेच 9, 10 आणि 11 जुलै दरम्यान अपुऱ्या प्रमाणात अनियमित पाणी पुरवठा होईल अशी माहिती ठाणे महापालिका प्रशासनाच्या वतीनं देण्यात आली आहे।
दिवा परिसरात काल संध्याकाळी 5:30 वाजण्याच्या सुमारास एका चालत्या दुचाकीला अचानक आग लागल्याची घटना मुंब्रादेवी कॉलनी रोडवरील शिवम मार्केट समोर घडली। यावेळी समोरच असणाऱ्या एका दुकान मालकानं आपल्या दुकानातील आग विझवण्याच्या यंत्रणेनं ही तात्काळ आग आटोक्यात आणली। ही घटना अचानक घडल्यानं परिसरात घबराटीचं वातावरण निर्माण झालं होतं, परंतु स्थानिकांच्या तत्परतेमुळे मोठी दुर्घटना टळली। आग लागल्यानं दुचाकीचं नुकसान झालं असलं तरी चालक सुस्थितीत आहे असं सांगितलं। या घटनेनंतर स्थानिकांनी आग विझवण्याच्या उपकरणांची उपयुक्तता तत्परतेबद्दल समाधान व्यक्त केले। हवामान खात्यानं महाराष्ट्राला हाय अलर्ट जारी केलाय। अशातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्रालयातील आपत्ती व्यवस्थापन विभागाला भेट देऊन येथील कामकाजाचा आढावा घेतलाय। नवनिर्वाचित खासदार नरेश म्हस्के यांनी ठाणे महानगरपालिकेतील आपत्ती व्यवस्थापन कक्षाला भेट देऊन शहरातील विविध ठिकाणी घडलेल्या घटनांचा आढावा घेतला। तसंच धोकादायक इमारती असतील किंवा फांद्या पडलेल्या असतील, तसंच रस्त्यांवरील खड्डे तात्काळ बुजवावेत आणि धोकादायक इमारतीतील रिकाम्या कराव्यात, तसंच योग्य त्या ठिकाणी त्यांना स्थलांतरित करावं आणि अतिवृष्टी झाल्यास शहरांमध्ये कुठेही पाणी साचू नये यासाठी सखल भागांमध्ये पंपाची व्यवस्था करावी असे निर्देश पालिका प्रशासनाला त्यांनी दिले आहेत। यावेळी अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, उपायुक्त जी गोदेपुरे यांच्यासह इतर अधिकारीही उपस्थित होते। अतिवृष्टीचा जे आहे अलर्ट देण्यात आलेला आहे। आताच थोड्या आणि मुख्यमंत्र्यांनी देखील मंत्रालयातील आपत्ती व्यवस्थापनाला भेट दिलेली आहे। आपण देखील ठाणे महानगरपालिका आपत्ती काय नेमका या संपूर्ण भेटी दरम्यान महापालिकेची यंत्रणा आणि सगळीकडे पाऊस जास्त झाल्यामुळे जे काय उपाययोजना आहे त्याचं नियोजन आहे, या कामाचा आढावा आम्ही या ठिकाणी घेतला आणि जो काही पाऊस पडतोय त्या ठिकाणी झाडं उन्मळून पडतायत त्या ठिकाणी ताबडतोब कारवाई करणं, त्याचबरोबर जे काही पावसामुळे खड्डे पडले असतील ताबडतोब ते भरणं, कारण भविष्यामध्ये दुर्घटना त्या ठिकाणी घडू शकतात। पाणी साचलेलं असतं, खड्डा दिसत नाही। फार कमी अशा काही घटना आहेत किंवा कमी ठिकाणी या ठिकाणी अशा पद्धतीचे खड्डे पडलेले आहेत, परंतु ते सुद्धा ताबडतोब आपण भरायला लावलेलं आहे। ज्या ज्या ठिकाणी सखल भाग आहे त्या ठिकाणी महानगरपालिकेने काळजी घेतली होती, त्या ठिकाणी पंप, माणसं इन ॲडव्हान्स त्या ठिकाणी लावली गेली होती आणि कायम तो जो काही उपाय आहे त्या दृष्टीने सुद्धा आपण प्रयत्न करतोय। आणि तुम्ही पाहिलं असेल की एवढा पाऊस पडला, पण वंदना टॉकीज असेल किंवा पेढ्या मारुती असेल त्या ठिकाणी जे पाणी भरण्याचं प्रमाण आहे या आजच्या पावसामध्ये कमी आहे, कारण ऑलरेडी त्या ठिकाणी आपण पंप लावले होते, पंपांची संख्या वाढवलेली आहे आणि महानगरपालिकेची यंत्रणा जे रात्रंदिवस काम करते त्यांना प्रोत्साहन देणं आणि कामाची पाहणी करणं आणि ज्या ठिकाणी काम होत नाही ते लोक ते सुद्धा त्यांच्या निदर्शनास आणून ते करून घेणं, यासाठी आमचे सर्व नगरसेवक असतील, माजी नगरसेवक आहेत, सगळे महापालिकेचे पदाधिकारी आहेत, आम्ही या ठिकाणी व्हिजिट केलेली आहे आणि अधिकाऱ्यांची एक बैठक घेतलेली आहे। ज्या ज्या ठिकाणी पावसा खड्डा जास्त पाणी भरण्याची शक्यता आहे त्या ठिकाणची माहिती त्यांना दिलेली आहे आणि त्यांना अलर्ट राहण्याकरता सांगितलेले आहे। सर, अनेक ठिकाणी पाहिलं तर पावसाळ्यामध्ये धोकादायक इमारती पडण्याची शक्यता आहे, त्याबद्दल कशा प्रकारचे निर्देश दिलेले आहेत? आपण ऑलरेडी सगळ्या इमारतींना नोटीस दिलेल्या आहेत। इन ॲडव्हान्स त्यांना खाली करण्याकरता ज्या काही धोकादायक इमारती आहेत त्यांना इन ॲडव्हान्स आपण त्यांना सांगितलेलं आणि बऱ्याचशा आपण रिपेअरिंगचं सुद्धा आपण सांगितलं होतं आणि बऱ्याचशा इमारती आपण खाली केलेल्या आहेत। सर, हे हिंदी में सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी। डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो। या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते।
8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. एखादी नैसर्गिक आपत्ती ओढवल्यास डगमगून न जाता धैर्यानं सामोरं कसं जायचं, संकटग्रस्तांना मदतीचा हात कसा द्यायचा, त्या दृष्टीनं ठाण्यातील प्रादेशिक परिवहन विभागाच्या लुईसवाडी येथील कार्यालयात ठाणे महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाद्वारे NDRF आणि TDRFच्या पथकांनी RTOच्या कर्मचाऱ्यांना विशेष प्रशिक्षण दिलं. यावेळी आपत्कालीन परिस्थितीमध्ये घ्यावयाच्या खबरदारीबाबतचंही प्रशिक्षण देण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. ठाणे जिल्ह्याच्या शहरी आणि ग्रामीण भागात पावसाळ्यात नैसर्गिक आपत्तीच्या घटना यापूर्वी समोर आल्या आहेत. अशावेळी आपत्तीग्रस्तांना मदत पोहोचवण्यात अडचणी येतात. काही कारणांमुळे उशीरही होतो. अशावेळी जीवित आणि वित्तहानी मोठ्या प्रमाणात होण्याची भीती असते. त्यासोबतच वाढते रस्ते अपघात, हृदयविकार या घटना पाहता लुईसवाडीतील प्रादेशिक परिवहन विभागातील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनीही आपलं सामाजिक कर्तव्य बजावण्याच्या दृष्टीनं आपत्ती व्यवस्थापनाचे धडे देण्यात आले. महापूर, पाऊस, वादळ वारा, भूस्खलन आदी आपत्कालीन परिस्थितीमध्ये स्वतःची तसंच कुटुंबियांची त्याचबरोबर इतरांची जीवितहानी होऊ नये याकरिता कशाप्रकारे घरगुती उपाययोजना करता येऊ शकतात याची सविस्तर माहिती यावेळी देण्यात आली. विविध रस्ते अपघातात प्रामुख्यानं रक्तस्राव होऊन अपघाती मृत्यू होण्याचं प्रमाण जास्त असतं. त्यामुळे अपघातातील जखमींना तात्काळ प्रथमोपचार देऊन रक्तस्राव थांबवता येऊ शकतो. याबाबत तसंच हार्ट अटॅक आलेल्या व्यक्तीला CPR योग्य पद्धतीनं कसा देण्यात यावा याबाबतही TDRF जवानांनी प्रात्यक्षिकांसह प्रशिक्षण दिलं. या प्रशिक्षण कार्यक्रमास ठाणे महानगरपालिका आपत्ती व्यवस्थापन अधिकारी यासिन तडवी, NDRF पथकाचे निरीक्षक सुशांत कुमार आदींनीही मार्गदर्शन केलं.